नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया स्वा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज माझा वेट लॉस जर्नीचा आजचा दुसरा दिवस आहे. तर आज मी सकाळपासून काय काय केले हे तुमच्यासोबत शेअर करणार आणि त्यासोबत मी नाश्ता काय केला आणि लंच काय आणि डिनर काय हे सुद्धा शेअर करणार आहे. तर चला, सकाळची सुरुवात झाली माझी 7 वाजताना. मी आज लिंबू पाणी पिलेलं आहे, त्याच्यात थोडंसं मध टाकलं आणि एकदम कोमट पाणी पिलं. हे 7 वाजता पिल्यानंतर बघा मी 9 वाजता नाश्त्यासाठी बनवलं. मी बेसन चिला बनवलं. ह्यामध्ये मी हिरवा भोपळा कद्दूकस करून घातलेला होतं. हिचा एकदम प्रोटीन सुद्धा असतो. बेसनमध्ये प्रोटीन असल्यामुळे आपल्याला खूप चांगला आणि हेल्दी नाश्ता असतो. तर मी एक चिला घेतला, तिच्यासोबत अर्धी पपई घेतलं आणि 1 वाटी मी इथं फ्रेश दही घेतलेलं आहे. तर ही सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन झालं, फायबर झालं, आपल्याला फळं सुद्धा आणि दहीचं सुद्धा तुम्हाला माहितीच आहे हिचे फायदे काय आहेत ते. आणि लेकरंसुद्धा माझ्याबरोबर नाश्ता करायला लागतात. तर आता माझा नाश्ता झालेलं होतं. आता तिच्यानंतर बघा मी एक ब्लाऊज जे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं मी कट केलेलं, तर ते आज मी शिवून टाकलं. म्हणलं की खूप वेळ जर ठेवलं ना तर परत मग आपल्याला नको वाटते मशीनवर बसायला. यासाठी मी लगेच नाश्ता झाल्यानंतर शिवून घेतलं आणि त्याच्यानंतर बाकीचे काम केलं. तोपर्यंत बघा 1:30 वाजले होते आणि 1:30 वाजताना मी जेवण करते दुपारचं. तर त्याच्यात बघा ताक घेतलं, भोपळ्याची भाजी घेतली, 1 चपाती घेतली आणि सॅलड घेतलं. सॅलड ही कंपल्सरीच ठेवते मी. काकडी, बीट, टोमॅटो आणि कांदा ही कंपल्सरी. 1 चपाती घेते आणि मग एवढा माझा या दुपारचा जेवण असतो. तिच्यानंतर बघा मी जेवण झाल्यानंतर मी काही झोपले नाही. तिच्यानंतर लगेच बघा मी शतपावले करून घेतले आणि एक ब्लाऊज शिवायला घेतलं दुसरं. आता ही दुसरंसुद्धा ब्लाऊज काही माझ्याने पूर्ण झालं नाही. तेवढ्यात इकडं पाऊस चालू झालं. आता आमच्याकडे ही पावसाळ्याचं पहिलं पाऊस थोडंसंच पडलं, पण थोडं तरी चांगलं वाटलं, बरं वाटलं. मग म्हणलं की चला, वातावरण एवढं चांगलं आहे तर चहा प्यायची तर आठवण येणारच. पण चहाला मी अवॉइड केलं. चहाऐवजी मी घेतली इथं ब्लॅक कॉफी घेतलेली आहे. आता टेस्ट तर तेवढं काही चांगलं वाटत नाही, पण म्हणलं की चहापेक्षा तर चला आपल्याला हेल्दी काहीतरी खायचं आहे म्हणून मी घेतलं ही. त्याच्यानंतर बघा आता संध्याकाळचे मी 7:30 वाजता माझं जेवण करते संध्याकाळचं. कारण मी जेवढं लवकर होईल ना तेवढं लवकर करते. तर 7:30 वाजता मी 1 वाटी भात घेतलेला आहे, 1 वाटी डाळ घेतली आणि तिच्यासोबत बघा मी भेंडी घेतलेलं आहे. आता सॅलेड घेतलं नाही कारण थोडंसं पाऊस पडलं आणि वातावरण चेंज झालं की दही आणि मग काकडी वगैरे घातलं तर सर्दी वगैरे होण्याची शक्यता असते. दुपारी आणि सकाळी घेतलं होतं सॅलेड. आता म्हणलं की फक्त आपण भेंडी फ्राय आणि डाळमध्ये तर प्रोटीन असतं, तर डाळ 1 टाईम मी कंपल्सरी खाते. तर संध्याकाळी जेवण झालं की मी कुठे फिरायला वगैरे जात नाही ना, वर्कआउट करते. लगेच माझं जे घरातले भांडे आणि किचन वगैरे सगळं मी पुसून घेते आणि तिच्यानंतर बघा मी जेवण झालं की पाणी पित नाही. तिच्या 1 तासाच्या नंतर पाणी पिते. 7:30ला जेवण करते, 8:30ला पाणी पिते आणि 9:30 वाजता बघा असं मी एक ड्रिंक करून घेते. आता ह्याच्यात मी रोज बदल करून घेते, एकच ड्रिंक घेत नाही. 9:30 वाजता हे पाणी घेतलेलं होतं. त्यात मी थोडंसं 1 चुटकी म्हणल्यानंतर दालचिनी पावडर, काळे मिरे पावडर आणि तिच्यासोबत बघा ही छोट्या चमच्यानं 1 चम्मच मी साजूक तूप घेतलेलं आहे. तूपसुद्धा मी घरीच बनवलेलं घेते. त्यात बघा अर्धा निंबू पिळून घेतलेला आहे. आता निंबू संध्याकाळी पिळलं की आपलं जेवणसुद्धा पचायला चांगलं असतं आणि दालचिनीमुळे आपलं पोटसुद्धा साफ होतं. तूपसुद्धा मी संध्याकाळी घेते कारण तुपानं आपला स्किनसुद्धा चांगली असते आणि आपलं पोटसुद्धा साफ व्हायला मदत करतं. इथे पाव चमचा मी कच्ची हळद घेतलेली आहे. ही हळद मी घरीच बनवते आणि त्याच्यानंतर बघा इथं मी कोमट पाणी करून घेतलेलं होतं, तेच पाणी त्या ग्लासमध्ये घातलं. आता हिला चांगलं मिक्स करायचं आणि गरम आहे तोपर्यंतच पिऊन घ्यायचं. थंड झाल्यानंतर तेवढं म्हणजे तूप थोडंसं हे होऊन जातं, घट होतं. यासाठी गरममध्येच पिऊन जायचं. तर बघा संध्याकाळी ही पिल्यानंतर मी 10 वाजता झोपते आणि 10 ते मग सकाळी मी 6ला किंवा कधी 7ला उठते. सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता मी संध्याकाळीच बघा माझे जे काही काम आहेत संध्याकाळीच करून ठेवते कारण की सकाळी खूप गडबड होते. यासाठी संध्याकाळीच करून घ्यायचं. आता पाणी पिलं की लगेच मी दह्याला विरजण लावलं. आता इथे उद्या मी डाएटचं काहीच करणार नाही, वर्कआउट पण नाही आणि डाएट पण करणार आहे कारण की उद्या मी रोजा धरणार आहे. रोजामुळे मी संध्याकाळी बदाम आणि माझ्याकडे कधी मूग वगैरे मटकी वगैरे मी भिजू टाकते, ते सुद्धा टाकणार नाही. तर इथे बघा दह्याला लगेच 2 चम्मच दूध गरम करून घेतलं आणि 2 चम्मच दही घातलं, विरजण लावलं आणि आता मी सकाळी 4 वाजता उठणार आहे उद्या कारण की उपवास धरणार आहे. यासाठी आजच्यासाठी एवढंच आहे.